तर शिवनेरीवर कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आता शिवनेरीच्या जे जन्मस्थळ आहे शिवनेरी गडावरचं या ठिकाणी आता मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे। याकरिता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे इथे थोड्याच वेळात येणार आहेत। इथे जे हेलिपॅड तयार केलेले आहे त्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर लँड होईल आणि त्याच्यानंतर हे जे शिवजन्मस्थळ आहे ज्याच्यावर अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे, या शिवजन्मस्थळावर पाळणा हलवून मुख्य शिवजयंती सोहळा जो आहे तो सुरू होणार आहे। इथे पाळणा गीत गायलं जाईल। जुन्नरमधले जे स्थानिक कलाकार आहेत ते या ठिकाणी पाळणा गीत गाऊन या शिवजन्मस्थळावर शिवजयंतीचा सोहळा हा सुरू होणार आहे। या शिवजन्मस्थळावर आता आपण पाहू शकतोय हे जे काही मुख्य शिवजन्मस्थळ आहे ती हीच खोली आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। 1630 मध्ये 19 फेब्रुवारीला जेव्हा हा जन्म सोहळा झाला असेल त्यावेळेस काय चित्र असेल याची अनुभूती आपल्याला येऊ शकते। हा मुख्य राजवाडा आणि याच्यामधलं हे जन्मस्थळ आहे आणि त्या ठिकाणी आता या सगळ्या शिवजन्म सोहळ्याची तयारी ही सुरू झालेली आहे आणि इथे आपण पाहू शकतोय की पोलीस बँड जो आहे तो पोलीस बँड इथे आता शासकीय जी काही धून आहे ते वाजवत आहेत आणि ते शिवजन्मोत्सवाचा सोहळा हा आता अशा पद्धतीने रंगू लागलेला आहे। तिकडे जे लहान मावळे आहेत ते मर्दानी खेळ दाखवणार आहेत आणि या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक इथे दाखवलं जाणार आहे। जे शिवकालीन हे मर्दानी सोहळा जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दाखल होत आहेत। आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव देशभरात उत्साहात साजरा होतोय। हा दिवस अगदी सण सोहळ्यासारखा साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आपण पाहतोय शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं आगमन होत आहे। शिवनेरी गडावर पार पडणाऱ्या या शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केलेली आणि या सोहळ्यासाठी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दाखल होत आहेत।